संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत भयानक घटना आत्ता समोर आली आहे। जेव्हा अवघ्या 10 दिवसाच्या बाळाला घराच्या पडवीत झोपून आई पाणी आणण्यासाठी घरात गेली होती आणि अवघ्या 2च मिनिटात ते 10 दिवसांचं बाळ अचानक तिथून गायब झालं। सुरुवातीला वाटलं की त्याच्या वडिलांनी किंवा आजी आजोबांनी त्याला कडेवर घेतला असेल। आईने हाका मारल्या पण काही प्रतिसाद आला नाही। अर्ध्या तासात आरडाओरड झाली, सगळं गाव गोळा झालं। कुणी रस्त्याकडे धावलं तर कुणी उसाच्या शेताकडे तर कुणी जंगलाच्या दिशेनं पळालं। काहींना वाटलं कुणीतरी बाळ पळून नेलं तर काहींना वाटलं एखादा बिबट्या किंवा लांडगा आला असेल। पण तेवढ्या जेव्हा एक गावकरी जंगलाच्या बाजूला शोधायला गेला असता त्याला झाडा शेजारी 15 ते 20 फूट लांबीचा एक भला मोठा महाकाय अजगर दिसला आणि त्या अजगराचं पोट इतकं गच्च फुगलं होतं की जणू काही त्यांनी आत्ताच काहीतरी मोठं गिळलं होतं। तो गावकरी जीवमुठीत धरून पळत सुटला। 10 दिवसांचं बाळ गायब होणं आणि तिथेच अवाढव्य फुगलेल्या पोटाचा अजगर सुस्त पडलेला दिसणं, या दृश्याने संपूर्ण गावाला पहिला मोठा धक्का बसला। सगळ्यांना भीती वाटली, बातमी वाऱ्यासारखी पसरली। काही मिनिटातच तिथे पोलीस आणि वन विभागारी दाखल झाले। त्या सापावर लोकांचा संशय होताच, तो महाकाय अजगराने त्याला गिळलं का असा संशय येत होताच। पण वन अधिकारी तिथे आले, त्यांना दुसरा संशय आला। त्यांनी 10 फूट अंतरावर एक तपास केला आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण गावाला दुसरा सगळ्यात मोठा धक्का दिला। सगळ्यांना वाटलं बाळ आणि अजगराचा संबंध, पण त्या तपासात एक तिसरंच सत्य उघडकीस आलं। मग नेमकं काय घडलं होतं तिथे? ते 10 दिवसांचं बाळ कुठं गेलं? पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी असा काय तपास केला की सगळ्यांना मोठा धक्का बसला? चला जाणून घेऊया या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा संपूर्ण सविस्तर ऑन ग्राउंड रिपोर्ट। खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या कुठे मोठे तुरळक पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतात हिरवळ पसरलेली, वातावरणामध्ये एक शांतता आहे। पण एका गावात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात साधारणपणे 8-10 दिवसापूर्वीच आनंदाचं वातावरण होतं, कारण की 10 दिवसापूर्वी त्यांच्या घरात एका चिमुकल्या बाळाचं आगमन झालं होतं। आई अगदी मुलाला छातीशी कवटाळून बसायची। काही दिवसांपूर्वीच एका शेतकरी कुटुंबाला एक पुत्ररत्न प्राप्त झालं होतं। 10 दिवसच झाले नसतील, पण त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्यांच्या बाळाचं असं होईल। तो दिवसही साधारण होता। आई बाळाला तिथे ठेवून झोपून स्वतः शेजारच्या खोलीत कामासाठी गेली होती। आता तिला वाटलं नव्हतं की ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते बाळच तिथे नसेल आणि जेव्हा सगळे शोधायला जातील तेव्हा जे सत्य उघडकीस येईल आणि वन अधिकारी आल्यावर तिसरं सत्य उघडकीस येईल की ज्याने सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसेल। अवघ्या 5 ते 10 मिनिटांनंतर आई जेव्हा बाळाला पाहण्यासाठी पुन्हा घरातून बाहेर आली तेव्हा कॉटवरील पांघरून मोकळं पडलेलं ते चिमुकलं बाळ तिथं नव्हतं। आईला वाटलं घराबाहेर कुणीतरी घरातल्या माणसाने त्याला कडेवर घेतला असेल। तिने हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। आईच्या छातीत धडधड वाढली। तिने अंगणात पडवीत शोधलं पण बाळ कुठेच नव्हतं। आईने मारलेली आकांताची किंकाळी अजून सगळ्यात पहिले तिच्या शेजारची एक महिला धावत पळत आली। बाई काय झालं काय झालं असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं माझं बाळ हरवलं। तेव्हा ती म्हणाली तुझे पती बघ किंवा तुझे सासरे सासू बघ ते कुठे गेले आहेत। त्यांनी शोधाशोध केली, कुणीच नव्हतं आणि अक्षरशः आता त्या दोन्ही बायांनी आरडाओरडा सुरू केला। शेजारची बाई गावामध्ये गेली, गावातल्या लोकांना गोळा करून आणली। गावकरी धावत आले, बाळ गायब झाले आहे ही बातमी संपूर्ण गावात पसरली। गाव अतिशय छोटं, जेमतेम 1000पेक्षा कमी लोकसंख्या, पण लोक एकमेकाला जीवाशी जीव देणारे। पण जेव्हा एका चिमुकल्याच्या बाबतीत जेव्हा अशी घटना घडते तेव्हा सगळं गाव हादरलं होतं, कारण की या बाळाचा जेव्हा पाचीचा कार्यक्रम होता तेव्हा तो मोठा ठेवण्यात आला होता आणि संपूर्ण गावाला आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यामुळे सगळ्या गावाच्या डोळ्यात त्या बाळाचं चित्र समोर दिसत होतं। त्यातल्या त्यात आता काही तरुणांनी गावकऱ्यांनी तात्काळ हातात बॅटऱ्या काठी घेतली आणि सगळीकडे संपूर्ण गाव गल्लीबोळात आणि शेताच्या सीमा शोधायला सुरुवात केली। काही मिनिटापूर्वीच त्या महिलेचा पती देखील आला होता, त्याला समजलं तो देखील आता त्यांच्यामध्ये सामील झाला होता। अर्धा तास झाला, संपूर्ण गाव शोधून झालं, पण बाळ काय? बाळाचा एक छोटा कपडाही सापडत नव्हता। लोकांच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली जेव्हा एक घटना घडली, पण सगळं सत्य शेवटी बाहेर येणार होतं। बाळ शोधण्यासाठी गावातल्या काही लोकांनी सुरुवातीला गल्लीमध्ये विचारायला सुरुवात केली, कुणी नेलंय का, कुणी कौतुकाने घेऊन गेलंय का असा विचार सुरू झाला। तर काही लोक थेट हायवेकडे धावले, त्यांना वाटलं कदाचित उचलून नेलं असेल आणि एखाद्या गाडीत दिसेल। पण तिसरी जी टीम होती तर ती शेतातल्या विहिरी, खड्डे, ऊसाचे शेते शोधून काढू लागली, पण काहीच हाती लागलं नव्हतं। आता डोक्यात अनेक विचार येऊ लागले होते, कुणी अपहरण तर केलं नाही ना, एखादा प्राणी तर आला नाही ना, असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले होते। पण त्या छोट्याशा शांत गावात
कुणी अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद गाडी आली नव्हती, कारण की पारावर नेहमी वयस्कर लोक बसलेले असायचे. त्यांच्याकडे चौकशी केली तर ते म्हटले कुणीच आलं नव्हतं. गावातील लोकांचंही कोणाशी वैर किंवा भांडण नव्हतं. जर कुणी अपहरण केलं असतं तर बाळ रडलं असतं आणि त्याचा आवाज कुणाला तरी नक्कीच ऐकू आला असता. पण सर्व काही इतकं शांततेत घडलं की जणू काही एखादा गुप्त साक्षात काळच घरात घरला आणि बाळाला घेऊन गेला. आता कुटुंबातले लोक ढसाढसा रडू लागले होते. आईची अवस्था तर पावत नव्हती. वेळ वेगाने निघून चालली होती. 2 तास उलटून गेले. पावसाची बारीक रिमझिम आता सुरू झाली होती. बाळाचा शोध लागणं आता अधिकच कठीण होऊन चाललं होतं. गावकरी विचार करत होते की हे जर माणसाने केलेलं कृत्य असतं तर मग काय आहे, आणि जर माणसाने केलं नाही तर मग बाळ केलं कुठं? निसर्ग काहीतरी आगटीत घडून आणतोय का? असा भयानक विचार त्यांच्या मनात येऊ लागला होता. गावकरी हवालदिल झाले होते. शोध मोहीम आता थंडावत चालली होती, कारण की हळूहळू अंधार पडायला लागला होता. पण तेवढ्यात शेतातील ओढ्याच्या काठाहून एक तरुण जीवाच्या आकांतानं किंचाळत पळत आला. काय पाहिलं होतं त्याने? ओढ्या काठच्या झुडपातून धावत आलेला तरुण थरथरत होता. त्याचे हाय लटपटत होते. तो फक्त बोटाने ओढ्याकडे इशारा करत म्हणाला, तिथे तिथे बघा. सर्व गावकरी ओढ्यापाशी पोहोचले. तिथे दाट गवत होतं आणि त्याच गवतात 15 ते 20 फूट लांबीचा एक महाकाय अजगर सुस्तावलेल्या अवस्थेत पडून होता. पण त्या अजगराला पाहता सर्वांच्या अंगावर काटा आला, कारण की त्या अजगराचं पोट मध्यभागी अवाढव्य फुगलेलं होतं. त्याने काहीतरी जिवंत आणि मोठं नुकतंच गिळलं होतं असं स्पष्टपणे वाटत होतं. हे दृश्य पाहताच गावकऱ्यांच्या काळजात चर्र झालं. बाळाचा आणि या अजगराचा काही संबंध आहे का? कुणाला गिळलं या अजगरानं? आता खरं तर सगळ्यांना जो संशय उडाला होता तो संशय खरा ठरतो की काय, हा भयानक विचार येताच आई तिथे जमिनीवर कोसळली. ती जमिनीवर कोसळून रडू लागली. संपूर्ण गावात हाहाकार उडाला. लोक लाठ्या काठ्या घेऊन अजगरावर तुटून पडण्याच्या तयारीत होतेच. वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. अजगराचं ते पोट पाहून कोणाचाही विश्वास बसत नव्हता. शेताच्या अगदी जवळून बाळ गायब होणं, 10 मिनिटात ओढ्या काठी फुगलेला पोटाचा अजगर सापडणं, या गोष्टी जोडल्या जात होत्या. आता काय होणार सगळ्यांना प्रश्न पडला होता. गावकरी क्रोधाच्या भरात त्या अजगराचं बरं वाईट करणार होते. पण तेवढ्यात वन विभागाची गाडी आली. पोलिसांनी तातडी घटनास्थळी धडकले. वन कर्मचाऱ्यांनी पुढे ढकललं आणि पाहिलं ते वेगळंच समोर आलं. परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहून सर्पमित्र आणि वन विभागाने एक तातडीनं गावकऱ्यांना मागं हटवलं. अजगराला इजा न पोहोचवता त्याला ताब्यात घेणं आणि सत्य शोधणं गरजेचं होतं. पण गावकरी आता आडवे येऊ लागले. गावकरी म्हणू लागले, नाही, आम्ही याला तुमच्या ताब्यात देणार नाही. याने ते गिळले ते आम्हाला द्या. वन विभागाच्या अनुभवी अधिकारी आणि सर्पमित्राने अजगराची बारीक पाहणी केली. त्यांना तात्काळ स्पष्ट केलं की अजगरानं जे गिळलं आहे त्याच्या पोटाचा आकार पाहता, त्याची साईज पाहता जो तुम्हाला संशय येतोय तो संशय अतिशय कमी प्रमाणात आहे. पण तरी लोकांचा भरोसा बसत नव्हता. तेवढ्यात शेतातील एखाद्या शेळीची लहान पिल्ल किंवा वासराची असू शकतं असा युक्तिवाद आता वन अधिकारी आणि सर्पमित्र करू लागले आहेत. आता अखेर लोकांनाही कळायला मार्ग नव्हता. ते म्हणाले, आम्ही तिथे जाऊन त्याचं हे करू आणि त्याच्यामधून आम्ही पाहू, अशा पद्धतीनं ते म्हणाले होते. पण प्रश्न अजूनही शिल्लक होता की ते गायब झालेलं 10 दिवसाचं बाळ नेमकं कुठे होतं? वन अधिकारी आणि पोलिसांनी घरात जाऊन आता तपासणी करायला सुरुवात केली. पण त्यानंतर 5 मिनिटात जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांचे डोळे उघडले. खरं तर बाळाची एक आजी होती, जी आजी जिला ऐकायला अजिबात येत नव्हतं. तिची आई आतमध्ये गेल्यानंतर आजीला वाटलं बाळ एकटंच आहे, म्हणून आजी त्या बाळाला घेऊन दुसऱ्या एका घरामध्ये जाऊन बसली होती आणि त्या घराकडे कुणीच गेलं नव्हतं. कोणाला संशय देखील आला नव्हता. अखेर ते बाळ आजीच्या कुशीत शांतपणे झोपलेलं होतं. आई आणि वारकऱ्याच्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आला. त्या आजीला विचारलं, आजी एवढी आरडाओरड चालू होती, तुला काही दिसलं नाही का? आजी म्हणाली, मला ऐकू येत नाही, पण मला जे दिसलं मला वाटलं कदाचित बिबट्या आलाय म्हणून लोक धावपळ करत असतील आणि म्हणून मी घराकडे आलेच नाही. मी इथेच बसून राहिले. पण अख्ख्या गावाने शोधाशोध केली आणि संशय दुसराच आला. पण सत्य जे निघलं त्याने अक्षरशः सगळ्यांना धक्का बसला. पण नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. अखेर वन विभागाने गावकऱ्यांना आवाहन केलं की पावसाळ्यात अजगर किंवा साप दिसल्यास आपण विश्वास ठेवू नका आणि प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना कॉल करा. या काळजाचा ठोका चुकावणाऱ्या घटनेवर आणि त्या माऊलीच्या सुखरूप बाळावर तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.